नागपूर शहरातील चोरींच्या घटनांवर कळमना पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। गुंतागुंतींचे 2 चोरीचे गुन्हे उघडकीस आणत पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। कळमना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी 9 मे रोजी दुपारी 5:30 वाजता दिलेल्या माहितीनुसार कळमना पोलिसांनी चोरीच्या 2 गुंतागुंतींच्या प्रकरणांचा यशस्वी छडा लावला आहे। या प्रकरणात पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। माहितीनुसार काही दिवसांपासून परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती। या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष तपास पथक तयार करून आरोपींचा शोध सुरू केला आहे। तांत्रिक तपास, गुप्त माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींपर्यंत पोहोचत त्यांना ताब्यात घेतले आहे। चौकशीत आरोपींनी चोरीचे गुन्हे कबूल केल्याची माहिती समोर आली आहे। आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत लाखोंमध्ये असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केलं जात असून कळमना पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक केलं जात आहे। सध्या आरोपींविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। कळमना पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे चोरीच्या घटनांवर मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। आनंद कन्हललाल खट्टर यांची एक पांढऱ्या रंगाची गाय चोरीला गेलेली होती। त्यांच्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशनला एक चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। जेव्हा आम्ही सीसीटीव्हीची त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या सीसीटीव्हीची पाहणी केली असता त्यात असे दिसून आले की एक पांढऱ्या रंगाची I-20 कार यामध्ये येऊन 2 इसमांनी ती गाय चोरी केल्याचे दिसून येत होते। त्या गाडीला आम्ही गाडीचा नंबर जो आलेला होता तो नंबर ट्रेस होत नव्हता। त्याच्यामुळं समोर जाऊन सीसीटीव्ही फुटेज आणि त्या वर्णनाच्या आरोपींची माहिती घेतली असता सोहेल अली कादर अली उर्फ बिल्ला, वय 24 वर्ष, राहणार अशोक सम्राट नगर, उप्पलवाडी, पोलीस स्टेशन कपिल नगर हा असल्याचे निष्पन्न झाले। त्यावरून आम्ही त्याला काल ताब्यात घेतले आणि ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली I-20 कार ही जप्त केली। तसेच त्याच्याकडे एक पांढऱ्या रंगाची बिझा गाडीसुद्धा मिळाली आणि त्या गाडीचा सुद्धा वापर हा याच जनावर चोरीसाठी करत असल्याचे निष्पन्न झाल्याने ती गाडीसुद्धा आम्ही जप्त केली। तसेच एक पाहिजे आरोपी अभिजित काली ठाकूर, राहणार कपिलनगर, हा अजून फरार आहे। तो भेटायचा आहे, त्याचा शोध सुरू आहे। या गुन्ह्यात आम्ही 2 पांढऱ्या रंगाच्या 4 व्हीलर गाड्या, एक ब्रिझा आणि एक I-20, तसेच गुन्ह्यात चोरीस गेलेली पांढऱ्या रंगाची गाय असा एकूण 14,15,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। समांतर तपास करत असताना एक वाहन चोरीचा गुन्हा आमच्याकडे दिनांक 25 एप्रिल रोजी दाखल होता। त्या गुन्ह्यात सुद्धा आम्ही आरोपी जुनेद अख्तर, राहणार शक्करदरा पोलीस स्टेशन, तसेच मोहम्मद साजिद हा सुद्धा कामठीला राहणार आहे, या दोघांनाही आम्ही अटक करून त्यांच्या ताब्यातून एक ॲक्टिवा गाडी जप्त केलेली आहे।